मुंबईतून आरक्षण घेऊन येणारच, अन्यथा मरण पत्करणार. गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. मनोज जरांगे पाटील ठाम. 20 जानेवारीला निघायचं, ते आरक्षण घेऊनच यायचं. अंतरवाली सराटीतून बीड अहमदनगर मार्गे पुण्याहून मुंबईपर्यंत पायी प्रवास. जरांगेंकडून आंदोलनाचा मार्ग जाहीर. राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंमध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा. विकास कामांसंदर्भात पाऊण तास दोघांमध्ये चर्चा. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये संघर्ष. निधी मिळाला नाही तर कोर्टात जाण्याची तयारी ठेवा. चंद्रकांत पाटलांच्या समिती सदस्यांना सूचना. शरद पवार अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या घरी भेटीला. बच्चू कडूंकडून अमरावतीमध्ये शरद पवारांच्या स्वागताचे बॅनरही. शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नाही. शरद पवारांसोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. जिथे आमचं चांगलं होईल ते आम्ही पाहतो. लोकसभेसाठी 1-2 जागा नाही तर 3-4 जागांसाठी प्रयत्न करणार. बच्चू कडूंचा दावा. 10 जानेवारीपासून नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसायला बाशिंग बांधून तयार. म्हणूनच बच्चू कडूंना असे विचार येत असतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. नागपुरातील स्थापना दिनाच्या सभेतून काँग्रेस लोकसभेचं रणशिंग फुंकणार. राहुल गांधी नागपुरात दाखल, तर सोनिया गांधी, प्रियंका गांधी येणार नसल्याची माहिती. नागपुरात राहुल गांधींच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं माती लावली, तर माझा थेट आरोप नागपुरातील भाजपवर. काळं फासणाऱ्यांचं तोंड येत्या काळामध्ये काळं होणार. विजय वडेट्टीवारांची टीका. गुणरत्न सदावर्तेंना धक्का. एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून सौरभ पाटलांना हटवलं. पुणे सहकार आयुक्तांच्या आदेशानं कारवाई. मुंबईतील जेजे रुग्णालयामधील 900 निवासी डॉक्टर आजपासून संपावर. डॉक्टर महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराविरोधात डॉक्टर संतापले. कारवाई न झाल्यानं निवासी डॉक्टर आक्रमक. केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000च्या ऐवजी आता 9,000 मिळणार. पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार. शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता. नाशिक दौऱ्यावरील पंतप्रधान मोदींची वेळ घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 265 वर. नव्या 87 कोरोना रुग्णांची नोंद. तर मुंबईत कोरोनाचे 19 नवे रुग्ण. तर दिल्लीमध्ये जेन 1चा पहिल्या रुग्णाची नोंद. डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा. कॅपिटल हिंसाचार प्रकरणामध्ये ट्रम्प अपात्र. मिशिगन सर्वोच्च न्यायालयाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा.